च्या वतीनं आपण सर्वांना विनंती करण्यात येते, आपण मंचासमोर कोणीही बसू नका. सर्वांना विनंती, आपल्यासाठी स्पेशल स्टँड बनवलेले आहेत, त्या स्टँड मध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हा. DJ Sultan, DJ Sultan, DJ Sultan. అద్దాల మేడలున్నాయే, మేడల్ల మంచి సీరలున్నాయే, సీరం చూరైకలున్నాయే, కొనిపిస్తా నాతో బొంబాయి రాయే. రాను బొంబాయి. थँक यू डीजे. चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. दोन्ही संघ मैदानात दाखल व्हायचे. मंचावरील उपस्थित मान्यवर त्यांचा विशेष सन्मान या जेकेसीसी संघाच्या वतीनं, या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं केला जाणार आहे. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व तिसरं, आणि या तिसऱ्या पर्वामध्ये येत असताना सुपर 12चा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्या शेवटच्या सामन्यामध्ये दोन संघ एकमेकांसमोर असतील. त्याच्यामध्ये VN डेव्हलपर्स निर्मल सम्राटचा संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा नारंगी हा संघ असणार आहे. नाणेफेकीचा कौल झाला. बहुजन विकास आघाडी फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष सन्माननीय तेजस कांबळी यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल महेश रेड्डीज यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. बहुजन विकास आघाडी फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष तेजस कांबळी यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. महेश रेड्डीज यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद तेजस कांबळी, आपण केलेल्या सहकार्यामुळे आपलं मनापासून आभार. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2025 च्या वतीनं मी पुन्हा एकदा विनंती करेल तेजस्वी कांबळे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चला, आयोजन कमिटीच्या वतीने विनंती विचारण्यात येत आहे, मॅच चालू का नाही झाली. प्लीज पंच आपण ताबा घ्यायचा आहे. मैदानात क्षेत्ररक्षक त्वरित लावायचं आहे. VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट.
छोटेसे वासुदेवजी पाटील याला विनंती करेल आपण मंचावरती या. वासुदेव विठू पाटील याला विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. आपला हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 सीझन 3 च्या वतीनं. चला सामन्याला ते सुरुवात. सलामीची तुडी मैदानाच्या दिशेने आली आहे. एका बाजूला हरेश, त्याच्या साथीनं अक्षय पाटील, गोलंदाजी मार्गवरती रोहित गोवलकर, VN डेव्हलपर्स निर्मल सम्राटचा संघ एका बाजूला आहे. बघा जे विजयी संघ आहेत सुपर 12 मध्ये जिंकलेले संघ, सुपर 6 मध्ये दाखल झालेले संघ, त्या संघाच्या कर्णधारांना किंवा प्रतिनिधीला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. ड्रॉ सुद्धा टाकला जाणार आहे सुपर 6 चा आणि त्या ड्रॉ साठी आपण उपस्थित राहणं गरजेचं. सामन्याला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती एक धाव आयकवीर नारंगीच्या खात्यामध्ये. हरेशनं सिंगल धाव कंप्लीट केली आणि त्यानंतर अक्षय पाटीलकडे स्ट्राईक आली आहे. रोहित गोवलकरच्या हातामध्ये चेंडू आहे. सुरुवात करत असताना सामन्याची पुढील चेंडू पायावरचा, त्या चेंडूला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न रोहितने केला. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. लेग बाय चेरोपण आलेली ही धाव. 1-1 म्हणजे 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. पहिला क्वालिफाय होणारा संघ, संघाचं नाव DCC नवापूर, दुसरा संघ टीम सायबा, तिसरा संघ राही 11 आगाशी, चौथा संघ हुंडा वॉरियर्स तेजस 11, पाचवा संघ JKCC अर्नाळा आणि 6वा संघ म्हणजेच विनर अशी चिठ्ठी टाकली जाणार आहे. तरी विनंती आहे या संघाच्या कर्णधाराला किंवा प्रतिनिधीला आपण मंचावरती यायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक. हो हो हो, अक्षय पाटीलचा चेंडू अडवला चारुदत्त पाटीलनं. 2 पाटलांच्या युद्धामधील हे युद्ध मात्र चारुदत्त पाटीलनं जिंकलं. बघा अगदी क्लिअर चौकार केला असता. अलॉंग ते कार्पेट खेळलं होतं. आडव्या बॅटने खेळत असताना एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. पुन्हा एकदा सिंगल धाव येताना दिसतीये. 5 धावा धावपलकावरती मागील 5 चेंडूंमध्ये आयकवीर नारंगी या संघाच्या. खूप चांगला खेळ आयकवीर नारंगी या संघाने खेळला होता. पहिल्या दिवसामध्ये बाहेर कट होणारा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. लेग कटर निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपलं पहिलं. 5 वरती बिनबाद आयकवीर नारंगी. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये अरबाज नवीन फलंदाज नवीन गोलंदाजी मार्क वरती आलाय. अरबाज समोर खेळणं ही थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. पण ओ पहिल्या चेंडूवरती हरकत रनआउटचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. अक्षय पाटीलला मैदान सोडावं लागेल. पहिला आदरा आयकवीर नारंगी संघाला. आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज कशात नाही कम. आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज कशात नाही कम. हरेश्वर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल हरेश्वरजी पाटील आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. ललिता गणेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती यायचंय. मुन्ना यांच्या आई आहेत ललिता गणेश पाटील. यांना विनंती आहे आपण मंचावरती जायचंय. व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा धावपलकामध्ये ऍड होताना दिसतील. रवींद्र घरत यांना विनंती आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विनेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल ललिता पाटील मॅडम यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. आमच्या मुन्नाच्या आई आहेत आणि त्यांचा हा सन्मान या मंचावरती होत असताना पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान या मंचावरती होतोय. JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं धन्यवाद ललिता पाटील मॅडम. आपण आमच्या विनंतीस मान देऊन या मंचावरती उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनापासून आभार. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. या षटकामध्ये थोडीशी कहाणी वेगळी राहिली आहे. 10 धावा धावफलकात ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हातामध्ये चेंडू आणि त्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली. पहिले षटक 5 धावांचं होतं. आतापर्यंत 11 आलेत म्हटल्यानंतर 3 धावा काढाव्या लागणार आहेत या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये ही टास्क कंप्लीट करण्यासाठी. हो आणि यावेळेला चेंडू यष्टीवरती फलंदाज हरीश बाद ब्रेक थ्रू. अजून एका विकेटचं पतन गॉन. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर नच्याचा विषय जागेवर. थँक्यू. 2 षटकं संपली. धावफलकातील धावा 9. 11 धावांमधून 2 धावा मायनस केल्या गेल्यात. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग मधील ही चॅलेंजिंग ओव्हर इफेक्टिव्ह राहिली आहे. यश वैती यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी यश आला. पहिला चेंडू अनिकेतनं ऑन साइडला ढकलून दिला. बॅकफुटर जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव येतच त्यांना पाहायला मिळाली. काय नवीन या स्पर्धेमध्ये झालं तर त्याच्यामध्ये चॅलेंजिंग ओव्हर जी सर्वांना चॅलेंजिंग आणि टेन्शनवाली वाटत होती. हो पुन्हा एकदा सुजित चव्हाण यांच्या हातामधून चेंडू निष्ठून मागे निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसतीये. आणि या सिंगल धावा ज्या आहेत त्या इथून पुढे कदाचित ज्यावेळेला मॅच थोडीशी रनबॉल इक्वेशन एक धाव वरती एक धाव खाली अशा स्थितीमध्ये येईल त्यावेळेला महागात पडू शकते. सिंगल धावेने धावफलक 11 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ झालाय. यश वैतीने 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळले. 4 चेंडूचा अजूनही खेळ नाही शिल्लक. प्लेयरसाठी डगआउट, प्रेक्षकांसाठी डगआउट आणि प्लेयर डगआउट मध्ये फ्रीज आहे आणि त्याच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक सुद्धा आहेत. खेळाडू त्याचा आस्वाद घेऊ शकतात. चला बॉल द्या दुसरा. मागे कोण नसेल देणार तर बॉल द्यायचा आहे. चला आलाय बॉल आलाय. आमचे छोटे उस्ताद याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळतं कारण चेंडू कुठे लांब जात नाही किंवा हरवत नाही. लवकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅप बांधून ओ गॅप नाही. चारूचेतून उडालाय. चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार. चौकार. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवान. थँक्यू डीजे. षटक 3रं षटक आणि 3ऱ्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन दी ग्राउंड करायचा होता. चेंडूला अडवला गेलाय. हो अडवत असताना 1-2 नंतर 3ऱ्याने चेंडूला बॅक केलं. सिंगल धाव मात्र धावून कंप्लीट झाली. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचले. चांगल्या स्थितीमध्ये हळूहळू आईक पेरा आरोग्य संघ येताना दिसतोय. हळूहळू त्या स्थितीमध्ये येताना दिसतोय जी स्थिती त्याने अपेक्षित केली आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु हिते जास्तच बाहेर गेले. चेंडूच्या कटला ओळखू शकले नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. हे
अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे पोल दादूचे एक शॉट वन्स मोर उडू देतो षटकार जाऊ दे पोल दादूचे एक शॉट वन्स मोर थँक्यू डीजे नवीन फलंदाज यश मैदानाच्या दिशेने दाखल होतोय बघा अनेक जणांना आतुरता लागली होती की काय वेगळं आहे आजच्या दिवसामध्ये आणि काय वेगळे पण JKCC अर्नाळा संघ दाखवणार आहे आता ते वेगळे पण मला वाटतं बघायची वेळ आली आहे दादू बघा हळू 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 कॅमेरामॅन फोकस करिए प्लीज मेन बॅनरच्या मागे हळू हळू त्या लाईट्स वरती येत आहेत आणि त्या लाईट्स वरती येत असताना बघू शकता आपण आणि त्या लाईट्सच्या बरोबरच स्क्रीन सुद्धा येते बघा किती सुंदर दृश्य आहे काय सरप्राईज होतं आणि त्या सरप्राईज द्वारे काय आपल्याला दिसणार होतं ते दाखवण्याचा प्रयत्न JKCC अर्नाळा संघ करतोय आणि थोड्याच वेळात याची झलक सुद्धा आपण सर्वांना बघायला मिळेल असा हा लाईट शो अजून भरपूर साऱ्या गोष्टी ज्या ज्या होतील त्या त्या वेळेला तुम्हाला दाखवल्या जातील हा तो नजारा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या JKCC संघासाठी यस मॅच चालू कराय का यस मॅच चालू करायचे अजून एक आनंदाची बातमी आपल्या वाळुंजे गावचा अजून एक खेळाडू जो आज या संपूर्ण भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव किंवा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावतोय असा वय वर्ष 17 असणारा आयुष मात्रे चेन्नई सुपर किंगच्या प्लेइंग 11 मध्ये आहे चेन्नई सुपर किंगच्या प्लेइंग 11 मध्ये आहे मागील हप्त्या अगोदरच त्याची ट्रायल झाली होती ट्रायल मधून तो सिलेक्ट झाला आणि सिलेक्ट झाल्यानंतर आज प्लेइंग 11 मध्ये ऋतुराज गायकवाडला तो रिप्लेस करतोय आणि तो प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसतो ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब त्याबद्दल आयुष तुझं खूप सारं कौतुक आणि तुला शुभेच्छा या मॅच साठी षटक संपलंय तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 रिव्ह्यू आहे तो पाहिला जाईल काय आहे रनआउटचा रिव्ह्यू आहे आणि तिथे ती एकदा कंप्लीट आहे की नाही ती पाहिली जाणार आहे चला सगळ्या कर्णधारांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय ड्रॉ टाकला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये यस पंचांचा निर्णय आलाय बाद विकेट येईल आणि फलंदाज यशला मैदानाबाहेर जावं लागतं मैदान सोडावं लागतंय पुन्हा एकदा सर्व कर्णधारांना विनंती आपण त्वरित या मंचावरती जशी ही ओव्हर संपेल त्यानंतर लगेच आपण ड्रॉ टाकणार आहोत ड्रॉ तयार आहे पूर्णपणे राई 11 आगाशी टीम सायबा DCC नवापूर होंडा वॉरियर्स तेजस 11 JKCC अर्नाळा या सर्व संघांना विनंती आपण प्लीज कर्णधार त्वरित मंचाच्या दिशेने या ड्रॉ टाकला जाणार आहे रणजितदादा पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय शेवटचं षटक बाकी असताना वरती धावफलक आहे 18 रन्स स्कोरबोर्ड मोठापटका मारण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं अनिकेत समोर आणि चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुजित चव्हाण याने करून दाखवली कोणती धाव येताना दिसत नाहीये येस मॅच चालू असताना लाईट मारू नका हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलं एका धाब्यासाठी सिंगल धाव एखादा चौकार या मॅचला वेगळी दिशा देईल या मॅच मध्ये जर का एक वेळा नारंगीला थोडस वरचढ व्हायचं असेल तर तो चौकार मारावा लागणार आहे अनिकेतने एक चौकार मारलाय
एक्सपिरियन्स प्लेअर रणजितदादा पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या बॅटमध्ये सुद्धा एखादा ब्लास्ट होऊ शकतो असं अपेक्षित जरूर आहे, परंतु सुजित चव्हाण मारू देतील का? नाही. स्विंग आणि मिस, कट होणार बाहेरच्या दिशेने चेंडू आणि डॉट बॉल येतोय. असं या डॉट बॉलने चौथं षटक संपलं. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती 21चं लक्ष ठेवलं गेलं आई एकविरा नारंगी या संघाकडून. जीवाचा जीवलग हाय तो खरा. थँक्यू 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 डीजे. आपण लगेच ड्रॉ घेणार आहोत. चला सिद्धार्थ डोके. बघा साहेबाचा कर्णधार आला आणि दोन्ही संघाचे 12th मॅन इथे आहेत. त्या व्यतिरिक्त कोणी आलेलं नाहीये, तर आम्ही ड्रॉला सुरुवात करतोय. कारण इनिंग चालू झाल्यानंतर 2 कॅमेरे मैदानात असतील यासाठी हा ड्रॉ इथे टाकला जातोय. हुंडा वॉरियर्स तेजस 11, राही 11 आगाशी, डीसीसी नवापूर, जेकेसीसी अर्नाळा, या मॅच मधील विजेता संघ जो असणार आहे त्याचं विनर म्हणून नाव टाकलंय. तरी आपण तेजस कांबळी यांच्या शुभ हस्ते या चिठ्ठ्या दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत टाकल्यानंतर. पहिली मॅच जेकेसीसी अर्नाळा विपक्ष डीसीसी नवापूर, ग्रेट वेट अर्नाळा वर्सेस नवापूरची. त्यानंतर दुसरी मॅच विजयी संघ आणि होंडा वॉरियर्स तेजस 11, आगाशी वर्सेस साहेबा. एकदा चिठ्ठ्या चेक करून घ्या त्या शेवटच्या 2. राही 11 आगाशी विपक्ष टीम साहेबा अशी सुपर 6ची लढाई असणार आहे. तरी यानंतरच्या मॅचचा टॉस होणार आहे आणि ती मॅच असणार आहे एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना असणार आहे. पहिला चेंडूने पहिला चेंडूवरती चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद 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 डीजे. जेकेसीसी छोटे उस्ताद त्यांच्या 2 टीम तयार ठेवायचे आहेत. कॅप्टन स्मिथ आणि कॅप्टन निशांत. कॅप्टन स्मिथ कॅप्टन निशांत आपल्या टीम तयार ठेवा लवकर आणि आपण टॉस साठी यायचंय. ड्राईव्ह केलं चेंडूला आणि चांगले फिल्डिंग बॅक केलं अनिकेतनं. एक धाव मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली. सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये रोनित गोवलकर आणि यश वैते आहे. यावेळेला गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न रणजितदादा पाटील आणि चेंडूला एका हाताने अडवलं. फेक सुद्धा काढण्याचा प्रयत्न तिथे झाला निकेतचा, परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा एकदा धावून कंप्लीट केली जाते. 7 धावा धावफलकावरती. सन्माननीय विजयजी भोईर रानोबा इव्हेंटचे मयूर यांचे वडील आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल विजय भोईर आपणाला की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. डाऊन दी ग्राउंड चेंडूला मारायचं होतं. ऑफ ड्राईव्हचा हा फटका, कोणतीही धाव नाही. चेंडूची फेकी झाली. निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक संपलं आणि 8 धावा धावफलकावरती VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट या संघाचं. जीवाचा जीवलग हाय तो खरा. राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा चला या दोन्ही कर्णधार स्मिथ आणि निशांत. स्मिथ आणि निशांत प्रेक्षणीय सामन्यातील हे 2 कर्णधार.
दोन्ही कर्णधाराने आपल्या टीम तयार ठेवायच्या. स्मिथ आणि निशांतने आपल्या टीम तयार ठेवा. टॅप केले चेंडूला, एका धाब्यासाठी खेळले आणि सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली गेली. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे का? येस, चॅलेंजिंग ओव्हर. आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. 4 धावांची गरज हा सामना या चॅलेंजिंग ओव्हरला. ओफ, 1चं रूपांतर आता 2 मध्ये. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि या 2 धाब्याची धावफलक जाऊन पोचलं 15 वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. बॅटिंग मध्ये पहिल्या जर का कमाल नाही झाली तर सुपर 12 सुपर 6 या मॅचेस मध्ये तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि तो संघर्ष आता ऐकवेरा नारंगी संघाला करावा लागतोय. एका धाब्यासाठी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि वेगाने चेंडू फेकला. रन आउटची संधी, परंतु पंच तटस्थ आहेत नॉट आउटचा. सर रेफर केलं गेलंय रनआउट साठी. पाहिलं जाणार आहे की चेंडू यष्टीवरती लागलाय की नाही. आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 सीझन 3 क्रिकेटचा महासंग्राम. आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये चालू असलेला सुपर 12चा हा शेवटचा सामना. आणि त्या सामन्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर. VN डेव्हलपर्स त्यांच्यासमोर ऐकवेरा नारंगी. नंदकुमारजी तांडेल साहेब यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. नंदकुमारजी तांडेल साहेब आपल्याला विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. नंदकुमारजी कानाडे साहेब. जो सॉफ्ट डिसिजन आहे पंचांचा, ऑनफिल्ड अंपायर चा डिसिजन हा अंतिम निर्णय मानला जाईल. दोन बॉल बाकी आहेत. मोठ्या फटक्याला कोणत्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडूला फक्त टॅप केला, एका धावेसाठी पाठवलं रोहितनं. सिंगल धाव आली, 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. टार्गेट किती आहे तर टार्गेट 21 आहे. म्हटल्यानंतर इथून अजूनही 5 धावांची गरज आहे. परंतु या डबल ट्रबलवाला मामला, त्याच्यामधून जर का त्या 9 धावा नाही झाल्या तर 2 धावा मायनस सुद्धा होतील. त्यामुळे बघूयात या चेंडूवरती काय घडतंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला ढकेललं. सिंगल धाव आली, धावफलकाचे धावा झाल्यात 17 आणि 17 धावा झाल्या कारणानं आणि 9 धावा झाल्या कारणानं 2 धावा वाढतील आणि 19 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. विजय भोईर यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. सन्माननीय विजय भोईर, आपल्याला विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. दोन धावांची अजूनही गरज आहे आणि असं असताना क्लोज फिल्डिंग लगावण्यात आली आहे. रणजितदादा पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आहे. बघूयात काय घडतंय. ड्राईव्ह केलंय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक धाव सहज रीतीने जाऊन कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येते. आता मात्र एका धावेची गरज येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये.
आणि असं असताना चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला VN डेव्हलपर्स. निर्मल सम्राट या संघानं पराभवाच्या छायेमध्ये आई एकवेरा नारंगी. चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. कॅप्टन स्मिथची टीम हार्दिक, स्मिथ, गणेश, प्रेम, साहिल, मितेश, काव्या, मिहिर, हर्ष आणि दुसऱ्या बाजूला सोम, सचिन, निशांत, यज्ञेश, बिटू, दिवेश, हार्दिक, कर्तव्य आणि वीर. चला मैदानात दाखल व्हा. दोन बाजूला खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण जाऊन उभं राहायचंय. चला लवकर. स्मिथ उजव्या बाजूला तुमची टीम उभी राहील. खेळपट्टीच्या उजव्या बाजूला तुमची टीम आणि दुसऱ्या बाजूला निशांतची टीम. चला आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव रोनित गोवळकर. गणेश ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. रोनित गोवळकर आपण या. मॅन ऑफ द मॅच रोनित गोवळकर आपण या. रवींद्र लकेश्री यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाणार आहे. मी विनंती करेल रवींद्र लकेश्री साहेब आपण समोर यायचंय. संदीपजी वाढाण यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हे टी शर्ट. त्यानंतर रानोबा इव्हेंट्स मयू भोईर यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलेली ट्रॉफी, त्यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलेलं मेडल आणि त्यानंतर ॲक्वा पॅलेसचं हे फ्री एंट्री पास देऊन रोनित गोवळकर याचा गौरव केला जातो या मंचावरती. लकेश्री साहेबांच्या शुभ हस्ते हा गौरव मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.